कमळी मालिकेच्या 27 डिसेंबरच्या भागात अत्यंत रंजक वळण पाहायला मिळणार आहे. एका बाजूला कमळीचे यश आणि दुसरीकडे तिच्या खऱ्या ओळखीचा उलगडा होण्याचे संकेत, अशा दुहेरी पेचात ही मालिका अडकली आहे. मालिकेच्या सुरुवातीला कॉलेजचे वातावरण अतिशय उत्साही दिसते. कॉलेजमधील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि स्वतः ऋषी कमळीसाठी टाळ्या वाजवून तिचे जोरदार स्वागत करतात. कमळीने राबवलेल्या ब्लड डोनेशन कॅम्पच्या यशाबद्दल तिचे कौतुक होत असते. हे पाहून आनिकाच्या रागाचा पारा चढतो. ती संतापून सर्वांसमोर विचारते, "सर, हे काय चाललंय? आपण तिला इतकं का डोक्यावर घेतोय? फक्त एक ब्लड कॅम्प अरेंज केला म्हणून एवढं कौतुक कशासाठी?" मुख्याध्यापक शांतपणे तिला उत्तर देतात, "हे बघ आनिका, खुद्द अन्नपूर्णा मॅडमनी सांगितलंय की कमळीने केलेलं काम खरंच कौतुकास्पद आहे. आणि हो, जर कोणाला यावर आक्षेप असेल तर त्याने कॉलेजच्या हितासाठी कमळीपेक्षाही मोठं काहीतरी करून दाखवावं." मुख्याध्यापकांचे हे आव्हान ऐकून आनिका निरुत्तर होते. तेव्हा ऋषी तिची फिरकी घेत म्हणतो, "काय ग, आता का ग गप्प झालीस? बोल ना." यावर आनिका चिडून, "आय एक्सेप्ट द चॅलेंज" असं म्हणत तिथून निघून जाते. दुसरीकडे घरामध्ये एक वेगळंच नाट्य रंगत आहे. राजन एका स्केच आर्टिस्टकडून आनिकाचे रेखाचित्र बनवून घेतो. ते पाहून रागिणी चक्रावून जाते आणि विचारते, "राजन, हे आनिकाचं स्केच कोणी काढलं?" राजन खुलासा करतो की एक असा कलाकार आहे जो आईवडिलांच्या फोटोंवरून त्यांच्या मुलांचं हुबेहूब स्केच तयार करतो. "मी आपला फोटो दिला आणि त्याने हे आनिकाचं स्केच बनवलं. खरं तर मला माझ्या आणि गौरीच्या फोटोवरून माझ्या मोठ्या मुलीचा चेहरा कसा असेल हे पाहायचं आहे. हे केवळ एक डेमो म्हणून बनवलेलं स्केच होतं." हे ऐकताच रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते. तिच्या मनात भीतीचा गोळा येतो की जर या माणसाने आनिकाचा चेहरा इतका स्पष्ट रेखाटला असेल तर तो गौरी आणि राजनच्या मुलीचा, कमळीचा चेहराही अचूक ओळखू शकेल. प्रोमोच्या शेवटी तो स्केच आर्टिस्ट राजनने दिलेल्या त्याचा आणि गौरीच्या फोटोंवरून आता त्या मोठ्या मुलीचे स्केच काढायला सुरुवात करतो. कागदावर हळूहळू कमळीचे डोळे आकाराला येत असल्याचे दिसते. आता हे स्केच पूर्ण झाल्यावर राजनसमोर कमळीचे सत्य येणार का? रागिणी हे सत्य लपवण्यात यशस्वी होईल का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.